नमस्कार. मी डॉक्टर विजया यजराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल जसभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी, जिल्हा भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये दोन दृष्टिकोनाचा अभ्यास करायचा आहे. पहिला वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोन आणि दुसरा वर्तनवादी दृष्टिकोन. तर या दोन दृष्टिकोनांपैकी आपण पहिला वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोन याविषयी आज अभ्यास करणार. तर वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोन हा पारंपरिक दृष्टिकोन आहे. तर 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत सामाजिक जीवनाच्या स्वरूपात गुंतागुंत निर्माण झालेली होती. जे सामाजिक शास्त्रे होती ती एकमेकांमध्ये गुंतलेली होती. सेपरेशन असं नव्हतं. जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यशास्त्राचा जनक कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. परंतु अर्थशास्त्र हा ग्रंथ अर्थशास्त्रावरच लिहिलेला ग्रंथ नाही, तर त्या ठिकाणी राजाला किंवा राज्याला ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्यांचा उलगडा त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे राज्यविषयक दृष्टिकोन त्या ठिकाणातून व्यक्त होतो अर्थशास्त्र या ग्रंथातून. अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राजाला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. गुप्तचरांविषयी लिहिलेलं आहे, विदेश नीती विषयही लिहिलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असा की इसवी सन पूर्व काळामध्ये किंवा 19व्या शतकाच्या आधी जी शास्त्रे होती ती एकमेकाला संलग्न झालेली होती. विलग्नीकरण झालेलं नव्हतं. म्हणजे सेपरेटली अभ्यास हा केला जायचा नाही. आणि त्यामुळे जरी कौटिल्याने अर्थशास्त्र हा नावाने ग्रंथ लिहिलेला असेल, परंतु त्या ठिकाणी राजकीय बाबींचा, आर्थिक बाबींचा, सामाजिक बाबींचा, धार्मिक बाबींचा सगळ्या गोष्टींचा उल्लेख जो आहे तो उल्लेख या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आलेला होता. म्हणजे त्यावेळेस सामाजिक शास्त्र एकमेकाशी अतिशय निगडीत होती, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. 19व्या शतकाच्या मध्यानंतर प्रत्येक क्षेत्रात विशेषीकरण सुरू झालेलं आहे. सेपरेशन सुरू झालं आणि त्याचा प्रभाव जो आहे तो राज्यशास्त्रावरही पडला. तर समग्र सामाजिक जीवनाच्या संदर्भात राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याऐवजी राजकीय संस्थांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. परिणामी राज्यशास्त्राचे अभ्यास क्षेत्र आणि अभ्यास कक्षा ह्या संकुचित बनल्या. संपूर्ण राज्यशास्त्र हे राज्य सरकार इत्यादी राजकीय संस्थांच्या सभोवताली केंद्रित झाले. समाजात कार्यरत असणाऱ्या राजकीय संस्थांचे वर्णन करणे, निराळ्या संस्थांची व त्यांच्या कार्यपद्धतीची तुलना करणे यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. तर वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोन हा औपचारिक प्रक्रियांवर जास्त लक्ष केंद्रित करू लागला. राजकीय संस्था प्रामुख्याने कायद्याच्या माध्यमातून कार्य करीत असतात. जसं वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोन, तर यावरूनच आपल्याला लक्षात येतं की संस्थात्मक म्हणजे ज्या संस्था आहेत त्या संस्था वैधानिकरित्या कार्य करतील असं या संस्थावाद्यांना वाटतं. म्हणजे वैधानिक म्हणजे कायदेशीर बाबी, कायदा म्हणजे संस्था ह्या कायदेशीर चालतील, कायद्याच्या नियमाने चालतील. म्हणजे औपचारिकता जे आहे तसंच वागणं, तसंच कार्य करणं, त्या व्यतिरिक्त कार्य न करणं म्हणजे ते कायदेशीर नाही, ते वैधानिक नाही, असा दृष्टिकोन या संस्थावाद्यांचा होता हे दिसून येतं. तर संस्थात्मक औपचारिक प्रक्रियांचा अभ्यास, ज्या संस्था होत्या त्या संस्थांचा औपचारिक प्रक्रियांच्या अभ्यासावर लक्ष हे संस्थावादी केंद्रित करतात. राजकीय संस्था प्रामुख्याने कायद्याच्या माध्यमातून कार्य संपन्न करीत असतात. त्यामुळे कायदा, राज्यघटना, कायदेशीर दस्तावेज, घटनात्मक संरचना आणि घटनात्मक मार्गाने पदारूढ झालेल्या शासन व्यवस्था यांच्या अभ्यासावर विशेषताने भर देण्यात आला. म्हणजे ह्या सगळ्या औपचारिक बाबी आहेत ज्या लिहिलेल्या आहेत.
तर त्यानुसारच संस्थांचा अभ्यास करायला सुरुवात ही 19व्या शतकामध्ये झाली. राजकीय संस्थांना सामाजिक संस्थांपासून विभक्त करून त्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणाऱ्या आणि प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा औपचारिक आणि अशा घटनात्मक व कायदेशीर तरतुदींना प्रमाण समजून राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या दृष्टिकोनाला वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोन असं म्हटलं गेलं. यामध्ये राजकीय संस्थांची निर्मिती, वैशिष्ट्य, तसेच विविध पदांची निर्मिती, त्यांचे कार्य, त्यांचे परस्पर संबंध, संविधानात व कायद्यात नमूद केलेले कार्य हा दृष्टिकोन विचारात घेत असल्यामुळे या दृष्टिकोनाला औपचारिक दृष्टिकोन असंही म्हणतात. या दृष्टिकोनातून राजकीय संस्थांचा विचार स्वतंत्र चल असा करतात. या संस्था मानवी वर्तन नियंत्रित व प्रभावित करतात. मानवी वर्तनातून त्या नियंत्रित व प्रभावित होत नाही, हे या दृष्टिकोनाचे मुख्य गृहीतक आहे. जे संस्थांना नियंत्रित करणे हे कायदाच करू शकेल, मानवी वर्तन करू शकत नाही असं या संस्थावाद्यांना म्हणायचं आहे. तर या दृष्टिकोनातून राज्यसंस्था ही राज्यशास्त्राचा मुख्य बिंदू आहे. उदाहरणार्थ राज्य, शासन संस्था, शासनाचे वेगवेगळे प्रकार वैधानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. या अभ्यासात निरनिराळ्या राजकीय संस्थांची रचना, कारण की राजकीय संस्था म्हटलं तर निरनिराळ्या राजकीय संस्थांची रचना विचारात घेतली जाईल. रचनेचे वेगवेगळे आधार व घटक, त्या संस्थेतील वेगवेगळे पदाधिकारी आणि विभाग, राज्यघटना आणि कायद्यात नमूद केलेली कार्य व कार्यक्षेत्रे यांचा प्रामुख्याने समावेश केला जात असे. उदाहरणार्थ जर एखादी संस्था आपण घेतली तर त्या संस्थांची संपूर्ण बारीक सारीक बाबींचा विचार या दृष्टिकोनात केला गेला. उदाहरणार्थ भारताच्या संसदेचा अभ्यास करायचा असेल तर संसदेची 2 सभागृह, त्या सभागृहाची रचना, त्या सभागृहाचे पदाधिकारी, त्या सभागृहाची कार्यपद्धती विषयी तत्वे, त्या सभागृहाची सत्ता व अधिकार, त्या दोनही सभागृहाचे परस्पर संबंध. आता संसदेची रचना म्हटलं आपण भारताची, तर या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा यांची संपूर्ण बारीक सारीक माहिती, त्यांचा परस्पर संबंध, याशिवाय दुसरे सभागृह आवश्यक आहे किंवा नाही याचं विवेचन यामधून केलं जातं. जे कोणतंही, उदाहरणार्थ आपण भारताची राजकीय संस्था घेतली तर ब्रिटनची पण आपण, इंग्लंडची राजकीय संस्थांचा आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. तर या ठिकाणी उदाहरण जर आपण ब्रिटनचं घेतलं तर ब्रिटनची पार्लमेंट येईल. या ठिकाणी संसदेच्या ठिकाणी आपण काय म्हणणार, मग पार्लमेंट म्हणणार. मग ते पार्लमेंटचे 2 सभागृह, हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स. ठीक आहे. मग त्या हाऊस ऑफ कॉमन्सची रचना, त्याचे पदाधिकारी, त्याचे अधिकार, त्याचे कार्य. मग दुसरीकडे हाऊस ऑफ लॉर्ड्सची रचना, अधिकार, कार्य, पदाधिकारी, त्याचे अधिकार व कार्य, परस्पर त्यांचे संबंध, ह्या सगळ्या बाबींचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. त्याचा विवेचन या औपचारिक वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोनातून केला जातो किंवा त्याचा अभ्यास केला जात असतो असं या ठिकाणी म्हणावं लागेल. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या संस्थांचे वर्गीकरण करणे हे या अध्ययन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. या दृष्टिकोनाच्या समर्थकांच्या मते सर्व कार्य मुख्यतः औपचारिक असतात. औपचारिक असतात म्हणजे जे आहेत तेच केले जात असतात, त्याच्या बाह्य केले जात नाही. या दृष्टिकोनात विविध राजकीय संस्थांचे कार्य, रचना, औपचारिक यंत्रणा इत्यादी प्रक्रियांचे अध्ययन महत्त्वाचे असते. यात विविध कार्यपद्धतीचा अभ्यास केला जातो. संस्थात्मक दृष्टिकोनात नैतिकतेपेक्षा तथ्य संकलनावर भर दिला जातो. निरनिराळ्या राजकीय सिद्धांत प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थात्मक उभारणी आवश्यक समजली जाते. राजकीय सत्ता निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून साकारता येते, यावर त्यांचा विश्वास आहे. प्रामुख्याने लोकशाही आणि घटनात्मक शासन यावर संस्थावाद्यांचा विशेष भर आहे.
म्हणजे औपचारिक बाब, वैधानिक बाब म्हणजे लोकशाही किंवा जनतेचे सार्वभौमत्व असा सुद्धा शब्दाचा या ठिकाणी उल्लेख केला जाईल. आणि घटनात्मक शासन म्हणजे कायद्यावर आधारित असलेलं शासन, यावर जास्त भर या संस्थावाद्यांचा आहे. शासनाच्या सत्तेवर नियंत्रण आणण्यासाठी कोणकोणते उपाययोजने आवश्यक आहे, या उपायांचा उहापोह सुद्धा संस्थावादी करतात. आणि त्यासाठी संस्थेभोवती विशिष्ट तत्वांची चौकट वैधानिक संस्थावादी निर्माण करतात. राज्यव्यवस्थेमध्ये किंवा संस्थेमध्ये काही त्रुटीवा आणि उणीवा निर्माण होऊ शकतात आणि त्या दूर करण्यासाठी राजकीय संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असते. राजकीय संस्थांमध्ये वेळोवेळी सुधारणा करून राज्य व्यवस्थेतील म्हणजे संस्थेतील विकृती दूर करता येऊ शकते, असा विश्वास वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोनाचे समर्थक बाळगून आहेत. शासनाच्या संस्थीकरणाला महत्त्व देतात. या दृष्टिकोनाच्या प्रवर्तकांनी शासन पद्धतीचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्नही केला. उदाहरणार्थ, शासन पद्धतीचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न म्हणजे की लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असे वर्गीकरण केले. याशिवाय लोकशाहीच्या ज्या शासन पद्धती आहेत, अध्यक्षीय आणि संसदीय शासन पद्धती, यांचा तुलनात्मक अभ्यास करणे आणि ह्या ज्या संस्था आहेत या संस्थांपैकी कोणती चांगली कोणती वाईट आणि कशा प्रकारची त्याची रचना आहे, तर या संदर्भात सुद्धा यांचा अभ्यास हा तुलनात्मक आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. याशिवाय 19व्या शतकात आणि त्यानंतर 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत हा दृष्टिकोन बराच प्रचलित होता आणि मग काळाच्या ओघामध्ये अनौपचारिक प्रक्रियांचा अभ्याससुद्धा या वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोनामध्ये केला जात असतो. कोणतेही शासन व्यवस्थेमध्ये कायदा आणि औपचारिक निर्णय महत्त्वाचे असतात, पण निर्णय घेण्यामध्ये काही अनौपचारिक घटकसुद्धा कारणीभूत असतात किंवा त्या परंपरेतून त्या गोष्टी प्रस्थापित झाल्या असतात, याचाही अभ्यास संस्थावादी करतात. औपचारिक प्रक्रियेवर यांचा जास्त भर आहे, अनौपचारिक प्रक्रियेवर कमी आहे, परंतु आहे. कारण की अनौपचारिक ज्या घटना असतात त्या औपचारिक घटनेला प्रभावित करत असतात. उदाहरणार्थ, भारतामध्ये राष्ट्रपतीने पंतप्रधानाची नेमणूक केली पाहिजे, ही कायदेशीर बाब आहे, हे संविधानामध्ये लिहिलेली आहे, म्हणजे घटनात्मक आहे, विधिवत आहे, म्हणजे वैधानिक आहे. ठीक आहे. म्हणजे पंतप्रधान म्हणजे सरकार नावाची जी संस्था आहे, कार्यकारी मंडळ ही जी संस्था आहे, तर या पंतप्रधानाची तिथल्या मुख्याची जी नेमणूक आहे, म्हणजे पंतप्रधानाची जी नेमणूक आहे ती राष्ट्रपतीने करावी, वैधानिक बाब आहे, ही औपचारिकता आहे. परंतु परंपरेनुसार लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे त्या पक्षाच्याच नेत्याला पंतप्रधानपदी नियुक्ती करावी लागते. यालाच आपण अनौपचारिकता म्हणू शकतो. अशा प्रकारे संस्थात्मक दृष्टिकोनातून केवळ औपचारिक पद्धतीचा अभ्यास केला जात नाही, तर काही अनौपचारिक बाबींचा सुद्धा अभ्यास केला जातो. या अनौपचारिक ज्या बाबी असतात, या बाबी रूढी परंपरेतून आलेल्या असतात, तर याचाही स्वीकार हे संस्थावादी करतात. तर वॉल्टर बेजहार्ट असे म्हणतो की, त्यांचे मत या ठिकाणी विचारात घेऊ, राजकीय संस्थांची तांत्रिक व व्यावहारिक माहिती मिळवण्यासाठी त्या संस्थेची घटना, त्या संस्थेचा विकास, त्या संस्थेची संदर्भात घेण्यात आलेले संस्थेच्या संदर्भात घेण्यात आलेले निर्णय, रूढी परंपरा, ऐतिहासिक दस्तावेज इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो, असं वॉल्टर बेजहार्ट म्हणतात. तर हा जो वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोन आपण बघतो आहे, तर याची काही मूलभूत तत्त्वे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. तर या दृष्टिकोनानुसार राज्यसंस्था ही राज्यशास्त्राची अभ्यासाची केंद्रबिंदू आहे. राज्याच्या नावाने सर्व कृती व व्यवहार सरकार या संस्थेकडून पार पाडल्या जातात. सरकार हे कायद्याने बांधलेले आहे, त्यामुळे राज्यासोबत सरकार व कायद्याच्या अभ्यासाला महत्त्व दिले जाते. याशिवाय दुसरं की वैधानिक संस्थात्मक दृष्टिकोनात नैतिकतेपेक्षा तथ्य संकलनावर अधिक भर दिला जातो. निराळ्या राजकीय सिद्धांत प्रत्यक्ष आणण्यासाठी संस्थात्मक उभारणी आवश्यक आहे, असं संस्थावादी म्हणतात.
नेक्स्ट, या दृष्टिकोनाच्या समर्थकांचा जनतेचे सार्वभौमत्व, ज्याला आपण लोकशाही सुद्धा म्हटलेलं आहे, व घटनात्मक शासन म्हणजे कायदेशीर शासन, यावर यांचा विश्वास आहे. संस्थावादी हे मान्य करतात की संस्थेमध्ये किंवा राज्यव्यवस्थेमध्ये काही त्रुटी निर्माण होऊ शकतात आणि त्या दूर करण्यासाठी सुधारणा ह्या आवश्यक मानल्या गेलेल्या आहेत. शासनाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय संस्था, घटना व घटनेद्वारे विशिष्ट तात्विक चौकट निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन या दृष्टिकोनाच्या समर्थकांकडून केले जाते. तर सत्तेवर नियंत्रण आणण्यासाठी काही तात्विक चौकट असली पाहिजे, यावर संस्थावादी भर देतात. आणि राजकीय संस्थेचे वर्गीकरण करण्याचा व निरनिराळ्या प्रकारच्या संस्थांची तुलना करून श्रेष्ठ कोणती आहे हे ठरवण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात. तर ही जी मूलतत्वे आपण या ठिकाणी 7 मूलतत्वे आपण सांगितलेली होती, तर याच्या आधीचा जो पोर्शन आपण अभ्यासात घेतला त्यामधून ही जी वैशिष्ट्ये आहेत, मूलतत्वे म्हणा किंवा ही वैशिष्ट्ये आहे, हे काढण्यात आलेली आहे. यानंतर या सिद्धांतावर काही आक्षेप घेतले जातात. हा पारंपरिक दृष्टिकोन आहे आणि यावर काही टीकाकार टीका करतात. तर आपण या ठिकाणी ते समजून घेऊया. तर संस्थात्मक विधिनिष्ठ दृष्टिकोनात औपचारिक गोष्टींच्या आधारावर जास्त भर दिला जात असतो. अनौपचारिक बाबीवर कमी भर आणि औपचारिक बाबींवर जास्त भर दिला जात असतो. तसेच या दृष्टिकोनातून वर्गीकरण व वर्णनात्मक प्रतिपादातून शासनाच्या प्रत्यक्ष कारवाईवर मुळीच प्रकाश पडत नाही, असं या ठिकाणी दुसरा आक्षेप याच्यावर घेतला जातो. शासनबाह्य घटकांचा विचार या दृष्टिकोनात केला जात नसल्यामुळे केवळ विधिशास्त्रीय चौकट राज्यसंस्थेचा अभ्यास करताना एकांगी ठरते, अशी टीका या दृष्टिकोनावर केली जात असते. म्हणजे या ठिकाणी तिसरा आक्षेप आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पहिला आक्षेप या ठिकाणी काय घेण्यात आला आहे की औपचारिक बाबींवर जास्त लक्ष केंद्रित केलं. दुसरं, या दृष्टिकोनातून वर्गीकरण आणि वर्णनात्मक प्रतिपादातून शासनाच्या प्रत्यक्ष कारवाईवर मुळीच प्रकाश पडत नाही. तिसरं, शासनबाह्य घटकांचा विचार या दृष्टिकोनात केला गेला नाही. शासनबाह्य घटकाचा विचार या दृष्टिकोनामध्ये केला जात नसल्यामुळे केवळ विधिशास्त्रीय चौकट राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यास एकाकी ठरते, असं या दृष्टिकोनावर आक्षेप घेतला जातो. याशिवाय चौथं या ठिकाणचा आक्षेप असा आहे की राज्यसंस्था समाजातील इतर क्षेत्रापासून स्वतंत्र व स्वायत्त कधीच नसते. हे चौथं या ठिकाणी आक्षेप आहे. याशिवाय समाजात घडणाऱ्या बदलांचा तिच्यावर अपरिहार्य परिणाम होत असतो, याकडे या दृष्टिकोनाने दुर्लक्ष केलेले आहे. तर पाचवा या ठिकाणचं आक्षेप म्हणता येईल की समाजामध्ये जे काही बदल घडतात त्या बदलांकडे दुर्लक्ष या दृष्टिकोनाने केले. शासन यंत्रणा व तिचे सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण यांच्यातील आंतरक्रिया विचारात घेतल्याशिवाय राजकारणाचा अभ्यास होऊ शकत नाही, हे या दृष्टिकोनाच्या जे समर्थक आहेत त्यांच्या लक्षात आलेले नाही. म्हणजे जे संस्थावादी आहेत त्या संस्थावादांनी शासन यंत्रणा व सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण यांच्या आंतरक्रियेचा अजिबात अभ्यास केला नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही, अशा काही टीका ज्या आहेत त्या टीका या सिद्धांतावर, या दृष्टिकोनावर घेतल्या जातात. कोणत्या? औपचारिक गोष्टीवर जास्त भर, आणि दुसरं वर्गीकरण व वर्णनात्मक प्रतिपादातून शासनाच्या प्रत्यक्ष कारवाईवर मुळीच प्रकाश पडत नाही. तिसरं, शासनबाह्य घटकाचा विचार या दृष्टिकोनामधून केला गेला नाही. नुसतं विधिवत चौकटीत राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला गेला. नेक्स्ट, की राज्यसंस्था समाजातील अन्य क्षेत्रापासून स्वतंत्र व स्वायत्त कधीच नसतं, कारण की समाजातील इतर क्षेत्राचा प्रभाव जो आहे तो राज्यसंस्थेवर पडत असतो, हे त्यांनी विचारात घेतलेलं नाही. याशिवाय जी सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण आहे तो शासन यंत्रणेवर प्रभाव पाडत असते, तर ही आंतरक्रियासुद्धा लक्षात घेतलेली नाही. अशा 5-6 ज्या टीका आहेत, ह्या टीका या दृष्टिकोनावर
केल्या गेल्या आहेत. परंतु निष्कर्षांती आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की संस्थात्मक दृष्टिकोनावर वरील आक्षेप घेण्यात येत असले तरी हा दृष्टिकोन पूर्णपणे अमान्य करता येण्यासारखा नाही. हा ज्या काळामध्ये या दृष्टिकोनाचा विचार झाला तेव्हाची जर परिस्थिती आपण विचारात घेतली तर हा दृष्टिकोन योग्य होता असं म्हणावं लागेल. राज्यशास्त्राला किंवा राजकीय संस्थांना वेगळा विशिष्ट दर्जा देण्यासाठी त्यांनी इतर सामाजिक शास्त्रापासून त्याची फारकत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची जी अभ्यास शाखा आहे तर स्वतंत्र अभ्यास शाखा निर्माण करण्याचा त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे काळाच्या ओघामध्ये त्याच्यावर जरी काही आक्षेप घेण्यात आले असले तरी तो त्या काळामध्ये श्रेष्ठ होता असं आपल्याला म्हणता येईल. बाकीचे शास्त्र होते त्यांनी जसा आपला वेगळा दर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तशाच प्रकारचा वेगळा स्वतंत्र दर्जा हे संस्थावादी राज्यशास्त्राला देऊ पाहतात हे यावरनं लक्षात येतं. दुसरं, संस्थांचा आधार घेतल्याशिवाय राज्यशास्त्राचा अभ्यासच करता येत नाही. कारण राजकीय स्वरूपाच्या सर्व प्रक्रिया राजकीय संस्थांच्या माध्यमातून चालत असतात. तर अशा प्रकारे म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर राज्यसंस्था ही महत्त्वाची असते आणि हे संस्थावादांनी विचारात घेतलेली आहे. अराजकीय घटकांचा प्रभाव जरी राजकारणावर पडत असला तरी राजकीय संस्थेच्या औपचारिक मान्यतेशिवाय राजकीय निर्णयांना महत्त्वच प्राप्त होत नाही. तर असं या ठिकाणी औपचारिक प्रक्रिया आहे ही महत्त्वाची आहे. आणि आपण हेही बघितलेलं आहे की औपचारिकतेशिवाय काही अनौपचारिक ज्या बाबी आहेत ज्या आलेल्या आहेत रूढी परंपरेच्या नुसार आलेल्या आहेत जे चालत आलेल्या आहेत त्याचा स्वीकार जो आहे हे संस्थावादी करत आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे पूर्णपणे हा सिद्धांत नाकारण्यासारखा नाही तर या ठिकाणी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या अंतर्भूत आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल.